पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। संत श्रेष्ठ नामदेव महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। नामदेवरायांनी भगवंताचे पाय धरले आणि सांगितलं, देवा आता मी काय करू, तुम्हीच मला मार्गदर्शन करा, मला गुरुरूपी ठेवा, दाखवा तुम्ही। भगवंताचा कंठ दाटून आला, मग कळवळोनी श्रीहरी नामदेवा ते पोटासी धरी, जाय पावशील झडकरी हस्त विसा खेचराचा। भगवंतानी नामदेवरायांना पोटाशी धरलं आणि सांगितलं, जा म्हणे औंढ्या नागनाथला जा, तिथं गेल्यानंतर तुला विसोबा खेचर नावाचे गुरु भेटतील आणि तुझं कल्याण होईल। आणि भगवान काय बोलतात, वर्णन केलंय, देव म्हणे नाम्या विसोबा खेचरासी शरण तयासी जावे वेगे। मग नामदेवराय विचारतात देवाला, देवा गुरु कसा असावा, गुरु कुणाला म्हणावं, गुरुची लक्षणं काय, गुरुची सेवा कशी करावी, गुरुला शरण कसं जावं। तेव्हा भगवान सांगायला लागले, नामदेवा आता लक्ष देऊन ऐक, पहिल्यांदा गुरु कसा नसावा हे सांगतो आणि मग गुरु कसा असावा हेही सांगतो म्हणे। भगवंतानी सांगितले बरं हे नामदेवरायांना, म्हणून अगदी कानामध्ये प्राण आणून ऐकायचे आपण हे। भगवान सांगायला लागले की म्हणे ज्याला भक्तीचं लक्षणही माहित नाही असा गुरु माणसानं करू नये। लोक तंत्र मंत्र करणाऱ्यांना गुरु करतात, कुठं काही लिंबूच कापा, कुठं अमुकच करा तमुकच करा, असले पोट भरू गुरु असतात, लक्षात घ्या, यांना गुरु म्हणून कधीही स्वीकारू नये। जो भक्ती शिकवतो, ज्ञानवैराग्य शिकवतो, त्यालाच गुरु म्हणून स्वीकारता आलं पाहिजे। म्हणून भगवान सांगतात, ज्याला भक्तीचं लक्षणही माहित नाही असा गुरु असू नये। जो दयाहीन आहे असाही गुरु असू नये। जो स्वतःच्या मुखानं इतरांचे अवगुण वर्णन करतो असाही गुरु असू नये। मीच विद्वान आहे, मीच सर्वश्रेष्ठ आहे असं मिरवतो जगामध्ये असाही गुरु असू नये। जो लबाड आहे, खोटारडा आहे, स्वतःची स्तुती केल्यानंतर ज्याला आनंद होतो असाही गुरु असू नये। जो शिष्य करताना आनंदित होतो, लोकांना म्हणतो घ्या दीक्षा आमच्याकडून, वा कृतार्थ, 10 मिनिटात देवाचं दर्शन घडवू, असं म्हणणाऱ्याकडे कधीही माणसानं जाऊ नये। जो शिष्याच्या सेवेची अपेक्षा करतो, त्याला लुबाडण्याची इच्छा करतो, तोही गुरु असू नये। तंत्रमंत्राचा उपदेश करणाराही गुरु असू नये। आचार भ्रष्ट पुरुषालाही गुरु करू नये। जो जादू टोणा शिकवतो त्यालाही माणसानं कधीही गुरु करू नये। जो विषयी आहे, वासनांध आहे, त्यालाही गुरु म्हणून कधीही स्वीकारू नये। मग गुरु कसा असावा, भगवान सांगायला लागले, ज्याला गुरुत्वाचं काजच नाहीये, जो मिरवत नाही जगामध्ये मी गुरु आहे, मी गुरु आहे असं कधी मिरवत नाही, तो खरा गुरु असतो म्हणे। जो उदासीन आहे तो खरा गुरु असतो। जो निर्मळ आहे, भोळा आहे, भगवंताच्या चरणी रत आहे, अखंड सेवेमध्ये ज्याचा वेळ जातोय तो खरा गुरु असतो। ज्याला निंदा आणि स्तुती समान आहे तो गुरु आहे म्हणे। जो कधीही क्रोधाविष्ट होत नाही तो गुरु आहे। जगानं केलेली स्तुती ही घाताला कारणीभूत होत असते, पण सद्गुरूनं दिलेला मार सुद्धा कल्याण करणारा असतो, लक्षात घ्या। सद्गुरूनं दिलेल्या शिव्या सुद्धा कल्याण करणाऱ्या असतात, म्हणून सद्गुरूचा प्रसाद म्हणून त्या स्वीकारता आल्या पाहिजेत। मग नामदेव म्हणे, देवा ऐसा साधू भेटेल जेव्हा, कैशा परी तो सेवावा कृपानिधी। म्हणे असा जेव्हा साधू भेटेल तो कशा पद्धतीनं त्याची सेवा करावी हे मला सांगा म्हणे। भगवान सांगायला लागले, नामदेवा जेव्हा असा सद्गुरू भेटतो ना, तेव्हा त्याला माझंच स्वरूप म्हणून त्याची पूजा करावी।
त्याला देवासारखं मानावं, तन मन धन त्याला समर्पित करावं. जो श्रोत्रिय आहे, ब्रह्मनिष्ठ आहे, त्याला सर्व समर्पित करावं. गुरुमध्ये मनुष्य बुद्धी करू नये, तर्क वितर्क सोडून गुरुच्या चरणाला लागावं. गुरु अंतर्बाह्य व्यापक असतो, म्हणून त्या पद्धतीनंच त्याच्याकडे पाहिलं गेलं पाहिजे. आणि गुरुचं चरण जेव्हा सेवा करायला प्राप्त होतात, तेव्हा निष्कलंक अंतःकरणानं गुरुचरणाची सेवा केली पाहिजे. शरीर पडलं तरी चालेल नामदेवा, पण सद्गुरु वचन कधीही माणसानं मोडू नये. गुरुची आज्ञा ही माझी आज्ञा आहे, हे लक्षात ठेव नामदेवा. ज्याच्यावर गुरुचं प्रेम आहे, म्हणजे आता गुरु असतात त्यांना अनेक शिष्य असतात, त्यातले काही शिष्य हे लाडके असतात. का लाडके असतात? भेदभाव म्हणून नाही. आता मला सांगा, एक बाप आहे, त्याला 4-5 मुलं आहेत, त्यातला जो मुलगा पित्याचं जास्त ऐकेल आपोआप तो लाडका होतो की नाही? तसंच काही शिष्य असतात जे ऐकतात सगळं काही, आज्ञा पालन करतात, हरिस्मरण करतात, नामस्मरण करतात, ते गुरुचे लाडके होतात. म्हणून आपल्या गुरुचं ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्यावर सुद्धा प्रेम आपण धारण केलं पाहिजे, बंधुभाव त्याच्यावर ठेवला पाहिजे. सद्गुरु रागावले तरी सुद्धा मनामध्ये कधीही ठेवायचं नसतं, लक्षात घ्या. जगानं केलेली स्तुती ही घाताला कारणीभूत होत असते, पण सद्गुरूनं दिलेला मार सुद्धा कल्याण करणारा असतो, लक्षात घ्या. सद्गुरूनं दिलेल्या शिव्या सुद्धा कल्याण करणाऱ्या असतात, म्हणून सद्गुरूचा प्रसाद म्हणून त्या स्वीकारता आल्या पाहिजेत. आणि एक सांगू का म्हणे नामदेवा, गुरु चरणावर जर भाव धारण केला तर मी भेटतो आणि परिपूर्ण रूपानं कळतो सुद्धा. भगवंताला नमस्कार केला आणि नामदेवराय आता निघाले औंढ्या नागनाथला. कोण होते विसोबा खेचर? म्हणे आळंदी मधले एक कर्मठ ब्राह्मण आहेत विसोबा खेचर, ज्यांना मुक्ताबाईनं बोध केला असं वर्णन संत साहित्यामध्ये येतं. मुक्ताईने बोध खेचरासी केला, तेने नामयाला बोधी येले. मुक्ताबाईनं खेचरांना बोध केलेला आहे आणि तेच विसोबा खेचर आहेत जे आता नामदेवरायांचे गुरु होणार आहेत. नामदेवराय भगवंताला भेटून आता पुढे निघालेत, औंढ्या नागनाथला आलेले आहेत. आणि नागनाथाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर नामदेवरायांनी दृश्य पाहिलं. कोणी एक वयस्कर व्यक्ती आहेत, त्यांनी आपले पाय पिंडीवर ठेवलेले आहेत आणि निवांत त्यांना झोप लागलेली आहे. नामदेवराय हे पाहतात आणि त्यांना उठवायला जातात. बोलायला लागले नामदेवराय, अहो बाबा काय करताय, उठा उठा, तुमचे पाय बघा कुठं आलेत, शिवलिंगावर तुमचे पाय आहेत. आणि त्या वयोवृद्ध व्यक्तीनं डोळे उघडून पाहिलं. जन्मोजन्मी ज्याची वाट पाहत होतो तो समोर आलेला आहे हे लक्षात आलं. आणि मग ते बोलायला लागले, बाबा रे मी म्हातारा झालेलो आहे म्हणे, मला दिसत नाही, माझे पाय उचलत नाहीत, जर्जर माझं शरीर झालेलं आहे, मला काही ती पिंड वगैरे कळली नाही, माझे पाय तिथं गेले असतील. एक काम कर, तूच माझे पाय उचल आणि जिथं पिंड नाही तिथं ठेव म्हणे, जिथं शिवलिंग नाही तिथं ठेव. नामदेवराय म्हणाले बरं बरं. मग ते पाय उचलले आणि जिथं शिवलिंग नाही अशा ठिकाणी ते पाय ठेवले. आणि जेव्हा ते पाय दुसऱ्या ठिकाणी ठेवले, औंढ्या नागनाथला चमत्कार घडला. दुसरं शिवलिंग तिथं प्रगट झालं आणि विसोबांच्या पायाखाली शिवलिंग आहे. नामदेवराय तिसऱ्या ठिकाणी पाय ठेवतात, तिथंही शिवलिंग प्रगट होत आहे. गर 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 फिरवायला लागले विसोबाजींना. पण जिथं जिथं विसोबांचे पाय पडतायत तिथं तिथं शिवलिंग प्रगट होत आहे, तिथं तिथं भोले बाबा प्रगट होत आहे. आणि मग नामदेवरायांच्या लक्षात आलं की क्षराचरामध्ये व्यापक असणारा परमात्मा आहे, देव नाही अशी जागाच नाहीये. आणि ही व्यक्ती सामान्य असली नाही पाहिजे, म्हणून नामदेवरायांना बोध झाला आणि नामदेवरायांनी विसोबाजींचे चरण धरले आणि सांगितलं मला देव दाखवा. भगवान पंढरीनाथाला तर मी बघितलेला आहे, पण तो एकदेशी आहे, पंढरपूरला आहे असंच मला वाटतंय. चराचरामध्ये कणाकणामध्ये विठ्ठल जळीस्थळी भरला याची प्रचिती मला घ्यायची आहे. मी शरण आलेलो आहे तुम्हाला. शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम.
मस्तक झुकवलं सद्गुरूच्या चरणावर आणि सांगितलं माझ्यावर कृपा करा. जेव्हा हे शब्द ऐकले विसोबांचं हृदय भरून आलं आणि सांगितलं नामदेवा तुझ्यावर कृपा करायला तर मी इथं बसलेलो आहे, म्हणून तुला मी परिपूर्ण करून सोडणार आहे. आता तुला परिपूर्ण व्हायला वेळ लागणार नाही नामदेवा. नामदेवराय म्हणाले गुरुदेवा भगवान कणाकणामध्ये चराचरामध्ये कसा बघावा हे मला तुम्ही सांगा. तेव्हा विसोबा बोलायला लागले भगवंताची नामनिष्ठा तर तुझ्यामध्ये आहेच, तो परमात्मा कणाकणामध्ये चराचरामध्ये भरलेला पाहायचा असेल तर सद्गुरूचा कृपा आशीर्वाद लागतो, म्हणून मी तुझ्या मस्तकावर आता हात ठेवणार आहे. विसोबांनी नामदेवरायांच्या मस्तकावर हात ठेवला. श्रवणी सांगितली मात मस्तकी ठेवियला हात पदपिंडा विवर्जित केला नामा. विसोबांनी नामदेवरायांच्या मस्तकावर हात ठेवला आणि कानामध्ये उपदेश केला. उपदेश केल्याबरोबर देह तादात्म्य मावळून गेलं. आता कणाकणामध्ये परमात्मा पंढरीनाथ दिसायला लागला, चराचरामध्ये भगवान पंढरीनाथ दिसायला लागले, सगळीकडे देवाचं दर्शन व्हायला लागलं. आणि मग आनंदित होऊन नामदेवराय नाचायला लागले. माझा पंढरीनाथ नुसता पंढरपूरला नाहीये, वाळूच्या कणाकणामध्ये वायूच्या झोक्यामध्ये सगळीकडे भरलेला आहे, वृक्षामध्ये भरलेला आहे, पानांमध्ये भरलेला आहे, प्रत्येक माणसामध्ये भरलेला आहे. हे नामदेवरायांना दिसायला लागलं आणि मग पूर्णत्व प्राप्त झालं, कृतकृत्य झाले आणि सद्गुरुनाथांचे चरण धरून गायला लागले. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज. आता कुठल्याही रूपानं माझा पांडुरंग माझ्या समोर आला तरी मला तुला ओळखता येईल, म्हणून देवा आता मी परिपूर्ण झालोय. आणि मग देवाला इतका आनंद झाला, भगवंतानी नामदेवरायांना घट्ट मिठी मारली. देव भक्ताचं मिलन अवघ्या विश्वाने अनुभवलं. आज जेव्हा नामदेवरायांना भगवान कंठाशी लावतात तेव्हा देवाला इतका आनंद आहे. कच्चा असणारा माझा पोरगा आज पक्का झाला, आज पूर्ण झालं माझं लेकरू. कुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत श्रेष्ठ नामदेव महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की